चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज पुण्यामध्ये आहेत आणि मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारार्थ आज सभा होत आहे। संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यामधील रेसकोर्स मैदानामध्ये या सभांचं आयोजन करण्यात आलंय आणि मोदींच्या सभेनिमित्त पुण्यामधील वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय। तर पुणे जिल्ह्यामधील चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यामध्ये येणार आहेत आणि मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ ही सभा होते आणि संध्याकाळी 5:30च्या सुमारास साधारणतः पुण्यामधील रेसकोर्स मैदानामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय कशी जय्यत तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय 4 उमेदवारांसाठी आज पुण्यामध्ये मोदींची मोठी सभा होती आणि या सभेनिमित्त जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। वाहतुकीत कसा बदल करण्यात आलेला आहे, काय व्यवस्था करण्यात आली आहे, पर्यायी काय व्यवस्था आहे? श्रद्धा, आपण पाहू शकतो की मी सध्या सभास्थळी आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। आपण मागे पाहू शकतो की सभेसाठी जे स्टेज उभारण्यात आलंय त्याची सध्या पोलीस आणि प्रशासनाकडून पाहणी सुरू आहे। काही मिनिटांपूर्वी एसपीजीचं एक पथक या ठिकाणी आलं होतं, त्यासोबतच श्वान पथकाकडून सुद्धा या एकंदर सभास्थळाची आणि स्टेजची पाहणी करण्यात आली होती। जसं तू सांगितलंस की वाहतुकीच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेत, तर विशेषत्वानं सांगायचं म्हणजे जवळपास पुण्यातील महत्त्वाच्या मार्गांवरती दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत बदल करण्यात आलाय। रेसकोर्स परिसरातील पाण्याच्या टाकीपासून टर्फ जो क्लब चौक आहे तिथपर्यंत दुहेरी वाहतूक असणार आहे। पर्यायी मार्गांचा जर आपण विचार केला तर अनेक सोलापूरचा रस्ता असेल किंवा गोळीबार मैदान असेल, या सगळ्याच महत्त्वाच्या मार्गांवरती सभेच्या अनुषंगाने आणि सुरक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। सभास्थळाचा जर आपण आढावा घेतला तर सकाळपासून या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील, एसपीजी असेल किंवा अनेक महत्त्वाच्या सुरक्षेच्या यंत्रणांच्या ज्या काही तुकड्या आहेत त्यांची तैनात करण्यात आलेली आहे। पाण्याची व्यवस्था विशेषत्वाने या ठिकाणी करण्यात आली आहे। पुण्यातलं सध्याचं तापमान पाहता पाण्यासाठी महत्त्वाची विशेष व्यवस्था असणार आहे। त्यासोबतच जे सभेला लोक येणार त्यांना खाण्यासाठी खिचडीची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। दुपारच्या नंतर या ठिकाणी प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींचं वितरण करण्यात येईल। लाखभर खुर्च्या सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। एकूण 4 मतदारसंघांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे, त्यामुळे निश्चित स्वरूपात मोठी गर्दी होणार हे जवळपास निश्चित आहे। त्या सगळ्या अनुषंगाने महत्त्वाच्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्यात, त्यामुळे जेव्हा सभा सुरू होईल त्यावेळेला एकंदर गर्दीचा आपण अंदाज येईल आणि त्यानंतर पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून कशा प्रकारच्या व्यवस्था करण्यात येतात ते पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, नक्कीच ओम, तर मोदींची आज सभा होती आणि त्याच्याच संदर्भातले अपडेट्स ओम आपल्याला देत होते। धन्यवाद।